Dear students, this is the fourth lecture about linear equations in two variables, and this is a part of video series about SSC mathematics, and I am Dr. Rajiv Sapre. See, we are doing actually simultaneous equations. This is what we are dealing with, simultaneous equations, and how to solve those equations by using graphical method. Graphical method, when you say you are going to draw graphs of those equations, and then we will find the solution of the equation by using those graphs. So this is what we are actually interested in doing, and for that I have told you last time what is to be done. We have to draw graphs of those equations. For example, here see we are given, suppose, the equations x plus y. I will explain the same problem that is given in your book. X plus y is equal to 4. हे समजा इक्वेशन 1 आहे, आणि दुसरं इक्वेशन आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. हे तुमचं दुसरं इक्वेशन आहे. तर ह्या दोन इक्वेशनचे आधी मला ग्राफ काढायचे. बघा, म्हणजे मी काय करणार बघा, की हे जे काय आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. सपोज आय कन्सिडर द फर्स्ट इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. व्हॉट डज इट मीन? इट मीन्स वाय इज इक्वल टू 4 मायनस एक्स. म्हणजेच काय केलं आपण, वाय हा एक्सच्या भाषेत लिहिला. म्हणजे मी जर एक्सच्या वेगवेगळ्या किमती टाकल्या तर मला वायच्या किमती मिळतील, आणि त्याच्यावरून मला पॉईंट मिळेल की ज्या पॉईंटमधून ती लाईन पास होईल. म्हणजे समजा मी आता इथे असं केलं, एक टेबल तयार करतो मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे मी एक्सच्या व्हॅल्यूज घेतो, इथे वाय विच इज इक्वल टू 4 मायनस एक्स, आणि मग पॉईंट एक्स कॉमा वाय. बघा, असं मी समजा टेबल तयार केलं तर काय होईल बघा, सोपं आहे, अगदी सोपं आहे. एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज घ्या. एक्स समजा मी 0 घेतलं तर वाय काय होणार, 4 मायनस 0 म्हणजेच 4. म्हणजे हा एक्स ज्यावेळी 0 असेल त्यावेळी वाय 4 आहे, म्हणजे त्या लाईनवरचा पॉईंट काय, 0,4. मग एक्स मी 2 घेतलं तर वाय किती होणार, 4 मायनस 2 म्हणजेच 2. म्हणून दुसरा पॉईंट काय होईल, 2,2. त्याच्यानंतर आणखी एखादा पॉईंट घ्या. समजा एक्स म्हणजे तुम्ही काय घ्याल, समजा एक्स म्हणजे तुम्ही 1 घ्या. एक्स समजा 1 घेतलात, काहीही घेऊ शकता तुम्ही एक्सच्या कुठल्याही व्हॅल्यूज, परंतु उगाच कॉम्प्लिकेशन्स नाही घ्यायची, लहान लहान व्हॅल्यूज घ्यायच्या. आणि मग जर एक्स हा 1 असेल तर वाय म्हणजे 4 मायनस 1 म्हणजे तो 3 होईल. म्हणजे पॉईंट काय होईल, x1 y3, म्हणजे तो पॉईंट काय होईल बघा, 1,3. अर्थात हे नीट लिहा, असं नाही लिहून चालणार. छानपैकी टेबल वगैरे तयार करून डिसेंट लिहिलं पाहिजे, आपलं काम सर्व दिसलं पाहिजे. म्हणजेच काय झालं बघा, ही जी लाईन आहे कुठली, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4, इट पासिस थ्रू दीज 3 पॉईंट्स. 3 पॉईंट सफिशियंट आहेत. मग 0,4 बघा, त्यांनी पण असंच केलेलं आहे. बघा त्यांनी काय केलंय, 0,4 मधून ही लाईन जाते. बघा हा पॉईंट, बघा 0,4 हा पॉईंट कुठे असणार, एक्स कोऑर्डिनेट त्याचा 0 आहे म्हणजे वाय ॲक्सिसवर असणार, आणि वाय कोऑर्डिनेट 4 म्हणजे हा पॉईंट झाला इथे जो दिसतोय तो 0,4. त्याच्यानंतर 2,2 बघा हा पॉईंट 2,2, आणि मग इथे आणखी कुठला पॉईंट आहे बघा ज्याच्यामधून ती लाईन जाते, तर आपण घेतलाय x1 y3 म्हणजे 1,3 मधून ती लाईन जाते. बघा आता इथे हा 1 आहे आणि 1,3. ओके, एक्सची व्हॅल्यू 1 असताना y3 आहे, त्यामुळे इथे 1 असेल तर इथे 3 आहे. बघा त्या 1,3 मधून पण ती लाईन जातेच. त्यामुळे असे एक आपण लाईन काढली. ओके, आणि दुसरं काय बघा, आता दुसरं इक्वेशन आहे. आय विल इरेज दिस नाव, यू नो नाव दिस इज दॅट लाईन. बघा इथे लिहिलेलं आहे एक्स प्लस वाय इक्वल टू 4. वन्स यू ड्रॉ द लाईन, राईट द नेम ऑर इक्वेशन ऑफ दॅट लाईन, आणि ते इमिजिएट लिहायचं. नाहीतर अशा सर्व लाईन्स काढून झाल्यानंतर कुठल्या लाईनचं इक्वेशन काय असा गोंधळ होतो आपला, म्हणून ते लगेच लिहिणं हे महत्वाचं आहे. ठीक आहे, आता त्यातलं दुसरं इक्वेशन बघा. व्हॉट इज द सेकंड इक्वेशन? आय विल इरेज दिस फर्स्ट. Now the second equation is
2x मायनस वाय इज इक्वल टू 2. ठीक आहे, मग म्हणजे काय होतंय बघा, 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. म्हणजेच काय झालं, 2x मायनस 2 इज इक्वल टू वाय. म्हणजेच वायचा फॉर्म्युला झाला 2x मायनस 2. मग आता इथे काय करायचं आपण, पुन्हा तेच टेबल तयार करा. x पहिला रो, दुसरा रो y विच इज 2x मायनस 2 आणि तिसरा रो x कॉमा वाय. असं आपण एक टेबल तयार करायचं आणि एक्सच्या विविध व्हॅल्यूज घ्यायच्या. लक्षात घ्या. आता इथे तुम्ही काय घेऊ शकता, काही घ्या. एक्स समजा मी 0 घेतलं, जनरली 0 वगैरे अशाच लहान लहान व्हॅल्यूज घ्यायच्या. एक्स 0 घेतलं तर वाय काय होईल बघा, 2 इंटू 0 मायनस 2x. अर्थ काय आधी 2 गुणिले एक्स. मग एक्स जर 0 असेल तर 2 गुणिले 0 जे 0च आहे वजा 2. म्हणजे हा पॉईंट काय असणार, 0 कॉमा मायनस 2. ठीक आहे. नंतर तुम्ही काय करा, एक्सची व्हॅल्यू 1 घ्या. 1 घेतलीत की इथे वाय किती होईल बघा, 2 इंटू 1 मायनस 2. 2 इंटू 1 हे 2 आहेत, वजा 2 म्हणजे 0. म्हणजे दुसरा पॉईंट काय मिळेल, 1 कॉमा 0. आता हे 2 पॉईंट सुद्धा सफिशियंट आहेत लाईन काढण्यासाठी. तरीही एखादा पॉईंट आणखी घ्या, 2 घ्या. 2 घेतलं तर वाय काय होईल बघा, 2 इंटू 2 म्हणजे 4 मायनस 2 म्हणजे 2 म्हणजे 2 कॉमा 2. मग ह्या 3 पॉईंट्समधून बघा आता इथे 0 कॉमा मायनस 2 हा पॉईंट आहे. सी, ज्यावेळी तुम्ही असं म्हणता की एक्स कोऑर्डिनेट 0 आहे त्यावेळी तो पॉईंट हा वाय ॲक्सिसवर असणार, कारण वाय ॲक्सिसवरच्या कुठल्याही पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. एक्स ॲक्सिसवरच्या कुठल्याही पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो. बघा हा इथे वाय कोऑर्डिनेट 0 आहे, सो दिस इज द पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस. बघा इथे 1 कॉमा 0 हा जो पॉईंट आहे 0 कॉमा मायनस 2 हा वाय ॲक्सिसवर आहे. आणि तिसरा पॉईंट 2 2 म्हणजे हा इथे आला. मग ह्या तिघांमधून ही लाईन गेली आणि त्याचं इक्वेशन काय झालं, 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. बरोबर आहे. आता बघा की हे 2 लाईन्स पॅरलल आहेत का एकमेकांना, नाही, दे आर नॉट पॅरलल. ओके. तुम्ही ज्यावेळी कोऑर्डिनेट जॉमेट्री शिकाल, सेकंड पार्ट जो आहे तुमच्या मॅथमॅटिक्सचा, त्याच्यामध्ये हे सर्व डिटेल्समध्ये आपण शिकणार आहोत. आत्ता आधी एवढंच लक्षात घ्या की ज्यावेळी लाईन्स पॅरलल नसतात त्यावेळी त्या इंटरसेक्ट होतात. आणि तो जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो इथे काय आहे बघा, 2 कॉमा 2. मग हा जो म्हणजे 2 कॉमा 2 हे कसं कळलं मला, हा जो काय पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे त्याच्यावरून तुम्ही एक्स ॲक्सिसवर लंब टाका, बघा तो 2 ला मिळेल. तसंच वाय ॲक्सिसवर लंब टाका, तो 2 ला मिळेल. म्हणजे 2 कॉमा 2 हा जो पॉईंट आहे तो दोन्ही लाईन्सवर आहे. या लाईनवर पण आहेच. बघा ना, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 ही पहिली लाईन होती तुमची, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. त्याच्यावर 2 कॉमा 2 आहेच ना, कारण 2 कॉमा 2 म्हणजेच एक्सची व्हॅल्यू 2 आणि वायची व्हॅल्यू जर मी 2 घेतली तर मला 4 मिळतं. म्हणजेच काय झालं, 2 कॉमा 2 इज ऑन लाईन 1. तसंच 2 कॉमा 2 हा पॉईंट हे पण इक्वेशन सॅटिस्फाय करतो. बघा तुम्ही, जर मी एक्सची व्हॅल्यू 2 टाकली, वायची व्हॅल्यू 2 टाकली तर 2 गुणिले 2 4 वजा 2 बरोबर 2. म्हणजेच काय झालं, 2 कॉमा 2 इज ऑन लाईन 2. म्हणजेच काय झालं, या सर्वाचा अर्थ काय की 2 कॉमा 2, आय विल राईट इट हिअर, 2 कॉमा 2 इज पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे काय, मराठीमध्ये आपण त्याला छेदन बिंदू म्हणतो, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. ओके. 2 कॉमा 2 इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाइन्स 1 and 2. ओके. सो दॅट इज द सोल्युशन. त्यामुळे याचा सोल्युशन सेट काय, एक्स कॉमा वाय म्हणजेच 2 कॉमा 2 हा त्याचा सोल्युशन सेट झाला. सोल्युशन सेट म्हणण्याच्या ऐवजी नुसतं सोल्युशन म्हणा. त्या दोन, हे जे काही 2 सायमल्टेनियस इक्वेशन आहेत त्यांचं सोल्युशन काय तर 2 कॉमा 2. म्हणजेच काय, एक्स इज इक्वल टू 2 आणि वाय इज इक्वल टू 2 विल सॅटिस्फाय बोथ द इक्वेशन्स. दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व द इक्वेशन्स ग्राफिकली. Right? It is, I am not with a graph paper, so I will explain the concept like this only using the solved problems in your book. But you know how to do that. That is very important. Methods समजणं फार महत्वाचं आहे. हां, आता इथे बघा एक ऍक्टिव्हिटी त्यांनी तुम्हाला दिलेली आहे, तीच आहे ती, फक्त लाईनची इक्वेशन्स वेगळी आहेत. आता बघा त्यांनी काय सांगितलंय, एक्स मायनस वाय. जरा आपण या पार्टकडे येऊया आता. आय होप यू अंडरस्टूड हाऊ टू
सॉल्व द इक्वेशन्स ग्राफिकली. मेन इश्यू म्हणजे तो ग्राफ्स काढणं, आणि ग्राफ्स काढण्यासाठी तुम्हाला टेब्युलर फॉर्मॅटमध्ये ते सर्व नीट लिहावं लागेल. आता इथे बघा, हाच प्रॉब्लेम बघा पुढचा, ती ॲक्टिव्हिटी म्हणून दिलेली आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय ग्राफिकल मेथड. पुस्तकामध्ये ना तुम्हाला मधून काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, त्या केल्या पाहिजेत. त्या ॲक्टिव्हिटीमुळे काय होतंय, लर्न मॅथमॅटिक्स बाय एक्सपिरियन्स. नुसतं सरांनी शिकवलं, मॅडमने शिकवलं आणि मी ऐकून घेतलं, ही व्हिडिओ लेक्चर्स ऐकली आणि असं होत नाही मॅथमॅटिक्स. तुम्हाला ह्याच्यातून फक्त आयडिया मिळेल, शेवटी काम तुम्हीच करायचंय. त्यामुळे आता इथे काय दिलंय बघा तुम्हाला, तर पहिलं इक्वेशन दिलंय एक्स मायनस वाय इक्वल टू 1, आणि मग त्यांनी एक टेबल दिलंय एक्स वाय आणि एक्स कॉमा वाय. आपण पाय तर असं करूया ना, वायची इथे व्हॅल्यू लिहूया, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. हा मायनस वाय राईट हँड साईडला आणा आणि हा 1 लेफ्ट हँड साईडला न्या, म्हणजेच तुम्हाला काय मिळेल, वाय बरोबर एक्स मायनस 1. ते पाय तर इथे लिहा. ओके, म्हणजे आता काय होईल बघा, टेबल तयार करा. पहिल्यांदा तुम्हाला एक्सची व्हॅल्यू 0 दिली आहे, एक्स 0 दिलं तर वाय किती होणार बघा, 0 मायनस 1 म्हणजेच मायनस 1, म्हणजेच पॉईंट काय होणार, 0 कॉमा मायनस 1. हा एक भाग झाला. आता दुसऱ्या ठिकाणी त्यांनी वाय 0 दिलाय बघा, इथे वाय इज इक्वल टू 0. मग जर वाय 0 असेल तर इथे 0 आहे, म्हणजे तुम्हाला काय मिळालं, 0 इज इक्वल टू एक्स मायनस 1. बघा फॉर्म्युला, वाय 0 असेल तर 0 इज इक्वल टू एक्स मायनस 1 असं मिळालं ना. 0 इज इक्वल टू एक्स मायनस 1, म्हणजे हा मायनस 1 इकडे आणा, प्लस 1 होईल, एक्स इज इक्वल टू 1. त्यामुळे इथे 1 0 होईल, म्हणजे हा पॉईंट काय होईल, 1 कॉमा 0. आणि तिसरं काय दिलंय बघा, 3 दिलंय तुम्हाला, एक्सची व्हॅल्यू 3 दिली आहे बघा इथे. मग एक्सची व्हॅल्यू 3 दिली तर वाय किती होणार, एक्सची व्हॅल्यू 3 दिलेली आहे, म्हणजे वाय किती होणार, 3 वजा 1 म्हणजे 2. त्यामुळे वाय 2 होईल. त्यामुळे हा पॉईंट काय होईल, 3 कॉमा 2. आणि त्याच्या पुढे दिलाय वाय मायनस 3 दिलाय बघा. हे 4 वेगवेगळे पॉईंट्स तुम्ही डेव्हलप करताय, परंतु सर्व विद्यार्थ्यांना हे माहिती पाहिजे, चांगल्या विद्यार्थ्यांना तर हे माहितीच पाहिजे की लाईन निश्चित करण्यासाठी फक्त 2 पॉईंट सफिशियंट आहेत. ठीक आहे, तुम्हाला इथे 4 पॉईंट्स ते करा म्हणून सांगतात काम, त्याच्यामुळे काही बिघडत नाही. तुम्ही जास्त पॉईंट्स काढलेत म्हणून काही बिघडत नाही, परंतु कमीत कमी 2 पॉईंट्स लागतात एक लाईन निश्चित करण्यासाठी. हे त्याच्यामधलं मॅथमॅटिक्स तुम्हाला माहिती पाहिजे. मग आता जर इथे वाय मायनस 3 आहे तर मग काय होणार बघा, इथे मायनस 3 आहे ना, म्हणजे तुम्हाला कसं मिळणार, मायनस 3 इज इक्वल टू एक्स मायनस 1. हा मायनस 1 तिकडे न्या, मायनस 3 प्लस 1 इज इक्वल टू एक्स. मायनस 3 प्लस 1 किती होतात, मायनस 2. त्यामुळे इथे किती होईल, जर वाय मायनस 3 असेल तर एक्स होणार मायनस 2. म्हणजेच तुम्हाला इथे पॉईंट काय मिळाला, मायनस 2 कॉमा मायनस 3. मग आता त्यांनी म्हटलंय, प्लॉट द अबव ऑर्डर्ड पेअर्स ऑन द सेम कोऑर्डिनेट प्लेन. कोऑर्डिनेट प्लेन म्हणजेच काय, म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे की हा असा एक्स ॲक्सिस घ्यायचा आपण बघा. यू विल टेक से वाय ॲक्सिस लाईक दिस, देन एक्स ॲक्सिस. ओके, मग तुम्हाला माहिती आहे की हाऊ टू ड्रॉ दोज पॉईंट्स. सो यू विल इक्वल डिस्टन्सेसवर तुम्ही इथे पॉझिटिव्ह 1 2 3 4 बघा. आता इथे पॉईंट्स किती आहेत, 0 मायनस 1 1 0. एक्सची मॅक्झिमम व्हॅल्यू 3 आहे, त्यामुळे इथपर्यंत सफिशियंट आहे तुम्हाला. त्याप्रमाणे तुम्ही ते कोऑर्डिनेट प्लेन्स काढायचे. त्याच्यानंतर इथे बघा, मायनस 1 मायनस 2 पर्यंत तुम्हाला जायचं आहे, त्यामुळे इथे तेवढ्याच अंतरावर मायनस 1, मग इथे मायनस 2, मग इथे मायनस 3 लाईक दिस. तसंच वर जायचंय बघा, इथे 1, इथे 2, इथे 3 असे तुम्हाला मिळणार. तसंच इथे मायनस 1 मायनस 2 मायनस 3. हे मी रफ काढलेलं आहे, तुम्ही ते नीट ग्राफ पेपरवर ड्रॉ करा. आता 0 कॉमा मायनस 1 पहिला पॉईंट बघा. 0 कॉमा मायनस 1 म्हणजे काय होणार, एक्स कोऑर्डिनेट 0, वाय कोऑर्डिनेट मायनस 1. एक्स कोऑर्डिनेट 0 म्हणजे वाय ॲक्सिस आणि मायनस 1 म्हणजे हा पॉईंट आला. ओके, त्याच्यानंतर 1 कॉमा 0 म्हणजे x1 y0. y0 ह्याचाच अर्थ तो पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे, त्यामुळे हे 1 आणि 0 हा पॉईंट झाला. सी नाव दिस क्लिअरली मेक्स यू टू ड्रॉ लाईन व्हेरी सिम्पल. ही अशी लाईन तुमची त्यातून तयार होणार. आणखी पॉईंट्स मिळतात तुम्हाला 3 2. आता हा इथे x3 आहे, मग y2 म्हणजे हा इथे कुठेतरी पॉईंट असणार.
म्हणजे ही लाईन अशी पास होत राहणार त्याच्यामधून. अशी एक पहिली लाईन तुमची तयार होईल. त्याला लगेच आपण नाव द्यायचं. हे अशी डॉटेड नाही काढायची ती नॅचरली, ही मी डॉटेड काढतो आहे बिकॉज आय डोंट हॅव ॲक्च्युअल ग्राफ पेपर टू. आय एम मेकिंग युअर आयडियाज क्लिअर अबाउट हाऊ टू ड्रॉ द ग्राफ. सो दिस इज दॅट लाईन. ओके, त्याचं इक्वेशन लगेच आपण लिहिणं गरजेचं आहे. काय इक्वेशन आहे त्याचं, तर एक्स मायनस वाय इक्वल टू 1. ओके, आता हे बघा 5x मायनस 3y इज इक्वल टू 1. मी हे इरेज करतो वरचा भाग so that we can draw new table now. Okay, so what is that equation of that line that we have to draw? It is what? 5x minus 3y equal to 1. 5x minus 3y is equal to 1. मग आता त्यांनी पुन्हा टेबल तयार केलंय बघा. x ची व्हॅल्यू करस्पॉन्डिंग y ची व्हॅल्यू आणि मग x, y. आता इथे काय होतं बघा, 5x मायनस 3y 1 याचाच अर्थ काय झाला, 5x मायनस 1 इज इक्वल टू 3y. म्हणजेच y ची व्हॅल्यू काय झाली, या 3ने इकडे भागावं लागेल. म्हणजेच काय झालं, 5x मायनस 1 अपॉन 3. सो इट इज बेटर टू राईट दॅट फॉर्म्युला ऑफ y हिअर, 5x मायनस 1 डिवायडेड बाय 3. आता एक्सच्या व्हॅल्यूज बघा त्यांनी काय दिली. पहिली व्हॅल्यू एक्सची 2 दिली आहे. त्यावेळी वाय किती होईल बघा, 10 वजा 1, कारण 2 ही एक्सची व्हॅल्यू टाकणार. 5x म्हणजे 5 गुणिले 2 10 होणार, 10 वजा 1 9, 9 भागिले 3 म्हणजे 3. त्यामुळे पहिला पॉईंट होणार 2,3. ओके, त्याच्यानंतर त्यांनी काय दिलंय बघा, वाय ची व्हॅल्यू 8 दिली आहे. वाय ची व्हॅल्यू 8 म्हणजे इथे 3 वाय जे आहेत ना, किंवा इथे बघा y म्हणजे तुमचं आता 5x मायनस 1 अपॉन 3 आहे. मग y जर 8 असेल तर इथे 8 झालं की हे क्रॉस मल्टिप्लाय केलं की 8 त्रिक 24 झाले. हा वजा 1 इकडे आणा म्हणजे 25 झालं. म्हणजे 25 म्हणजे 5x झालं. म्हणजेच x म्हणजे किती झालं, 25/5 म्हणजेच 5 झाले. हे 2 पॉईंट्सच सफिशियंट आहेत तुम्हाला लाईन निश्चित करण्यासाठी. परंतु आणखी पण पॉईंट्स घेतात ते लोक. इथे आता त्यांनी -2 घेतलंय y. बघा इथे y इज -2 दे हॅव टेकन. मग जर y -2 आपण घेतला तर x काय होणार बघा, इथे -2 आहे. म्हणजे काय होणार, हे -2 आणि हे 3 यांचा प्रॉडक्ट क्रॉस मल्टिप्लाय. हे तुम्हाला कळतं ना, बघा इथे -2 इज इक्वल टू 5x मायनस 1 अपॉन 3. क्रॉस मल्टिप्लाय करा, 3 आणि -2चा गुणाकार -6 बरोबर 5x मायनस 1. मग हा -1 इकडे आणलात की -5 झालं बरोबर 5x. म्हणजेच x ची व्हॅल्यू किती झाली, -1. सो हिअर इट इज -1. आणि चौथा पॉईंट दिलाय त्यांनी, x -4 घ्यायला सांगितलंय. x जर -4 घेतलं तर काय होणार बघा, 5 गुणिले -4 म्हणजे किती झाले, 5 चोक किती झाले, 5 गुणिले -4 इथे 5x मायनस 1 अपॉन 3 हे तुमचं इक्वेशन आहे. ओके, सो नाव व्हॉट, 5x मायनस 3y म्हणजेच 5x मायनस 1 इज 3y म्हणजेच y इज इक्वल टू 5x मायनस 1 अपॉन 3 होतं. आता याच्यामध्ये x ची किंमत तुम्ही -4 टाकताय म्हणजे 5 गुणिले -4 म्हणजे -20 झाले. बघा ना, बरोबर ना, 5 गुणिले -4 म्हणजे -20 झाले. आता हे सर्व यायलाच पाहिजे तुम्हाला. ह्याच्यात हे जर येत नसेल तर मग खरंच चिंता करण्यासारखा विषय आहे. 5 गुणिले -4, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, गुणाकार निगेटिव्ह आणि 5 चोक 20 -20 झाले. आणि हे -1 म्हणजे -21 भागिले 3 म्हणजे किती झालं, -7. कशाची व्हॅल्यू -7, y ची. म्हणून पॉईंट्स काय मिळाले, इथे x 5 होता त्यावेळी y 8 म्हणजे 5,8. इथे x -1 त्यावेळी y -2 त्यामुळे -1 -2 आणि इथे -4 आणि -7 असे सर्व तुम्हाला आता पॉईंट्स मिळाले. त्यामुळे हे ड्रॉ करायचे. बघा आता 2,3 हा पॉईंट, 2,3 मला कसा काढता येईल, इथे हा 2 आणि इथे कुठेतरी हा 3 आहे त्यामुळे हे 2,3 इथे तो पॉईंट येईल. ओके, दिस इज दॅट पॉईंट 2,3. त्याच्यानंतर 5,8. आता इथे 5 बघा, इथे 5 येणार आणि 8 म्हणजे असा इथे कुठेतरी वर येणार. तो एक पॉईंट तुम्हाला ड्रॉ करावा लागेल. मग त्या पॉईंट्सना जोडणारी लाईन तुम्ही काढायची.
आणि मग ती लाईन आणि ही लाईन कुठे इंटरसेक्ट होते ते बघा. तिसरा पॉईंट आहे -1 -2. -1 म्हणजे कुठे आलं, हे इकडे, आणि -2 कुठे आलं, हे इथे. म्हणजे इथे तो पॉईंट येणार -1 -2. ओके, म्हणजे ही अशी त्याच्यामधून ही लाईन जाणार आहे बघा. ती लाईन आणि ही लाईन कुठे इंटरसेक्ट होते तो पॉईंट तुम्ही कॅल्क्युलेट करायचा आहे बघा. इथे त्यांनी दिलंय, ड्रॉ ग्राफ्स ऑफ द इक्वेशन्स, नोट द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द टू ग्राफ्स अँड दॅट इज द सोल्युशन. तो जो काही, आता समजा आता ह्याचं काय येईल सोल्युशन बघा. तुम्ही नेहमीच्या पद्धतीने सोडवा. आपण ना आन्सर्स ही व्हेरीफाय करायची, म्हणजे मग सोपं पडतं काम. सोपं पडतं, कारण आता बघा इथे तुम्हाला इक्वेशन्स काय दिलेली आहेत ती दोन. x - y इज इक्वल टू 1 हे पहिलं इक्वेशन आहे. त्याच्यावरून तुम्ही y ची व्हॅल्यू किती काढली मगाशी, y इज इक्वल टू x - 1. ते ह्या इक्वेशनमध्ये टाका. म्हणजे आपण सबस्टिट्यूशन टेक्निकने करूया. म्हणजे 5x - 3 × y - 1 इज इक्वल टू 1. म्हणजे 3 × x - 1 म्हणजेच काय झालं बघा, 5x - 3x + 3 इज इक्वल टू 1. म्हणजेच 2x इज इक्वल टू -2. म्हणजेच x इज इक्वल टू -1. आणि x जर -1 असेल तर y किती येणार बघा. x जर -1 असेल तर -1 - 1 म्हणजे y -2 येईल. ओके, तेव्हा y इज इक्वल टू x जर -1 असेल तर y हा -2 येणार. त्यामुळे -1, -2 इथे आता हे -1 आहे, इथे -2 आहे. तर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तुम्हाला मिळेल त्याच्यामुळे. हे त्यातलं सर्वात महत्त्वाचं आहे. नीट डायग्रॅम्स काढलीत की तुम्हाला ह्या दोन लाईन जिथे इंटरसेक्ट होतात तो जो पॉईंट आहे ना, तो पॉईंट आपणाला त्यातला महत्त्वाचा आहे. सो दॅट विल गिव्ह यू द सोल्युशन टू द ग्राफ बाय ड्रॉइंग ग्राफ्स ऑफ दोज इक्वेशन्स. त्यामुळे ह्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ग्राफिकली ही सायमल्टेनियस इक्वेशन्स कशी सोडवायची, टेबल कसं तयार करायचं, वेगवेगळ्या एक्सच्या व्हॅल्यूज आपण घेणं गरजेचं आहे. त्या एक्सच्या व्हॅल्यू वापरून वाय काढायचा, म्हणजे तुम्हाला x, y हा पॉईंट मिळणार. असं त्या दोन्ही लाईनच्या बाबतीत करायचं. मग ते पॉईंट्स जोडणाऱ्या लाईन्स काढायच्या. त्या लाईन्स एकमेकांना कुठे इंटरसेक्ट होतात ते बघायचं, आणि त्या पॉईंटवरून x ॲक्सिसवर आणि y ॲक्सिसवर लंब टाकायचा. म्हणजेच त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला मिळतील. हे जे आपण लिहितोय ना सर्व, काय लिहितो 2,3, याला काय म्हणतात, त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स. x कोऑर्डिनेट 2, y कोऑर्डिनेट 3. त्यामुळे तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मला काढणं हा त्यातला मुद्दा महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर आय होप यू अंडरस्टूड वॉट एव्हर आय डिस्कस्ड इन दिस लेक्चर. मोर ऑफ दिस सायमल्टेनियस इक्वेशन्स वी विल डू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.